Hello friends, welcome to our channel. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करूया प्रॉब्लेम सेट 13. हा या व्हिडिओमध्ये कंप्लीट करून घेऊया. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी करून घ्या सबस्क्राइब. सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायचे. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रॉब्लेम सेटला. ओके, बघा या ठिकाणी तर प्रॉब्लेम सेट मध्ये मित्रांनो तुम्हाला दिलेलं काय आहे, तर या ठिकाणी प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा, रेड पेन आणि घेऊया. ओके, in the table below write the name of the point in the interior and exterior of the circle and those on the circle. म्हणजे ही एक फिगर दिली आहे. या फिगर मध्ये सर्कलच्या इंटेरियर म्हणजे सर्कलच्या आत असणारे पॉइंट आणि एक्सटेरियर म्हणजे सर्कलच्या बाहेर असणारे आणि सर्कल वरती, ओके, सर्कल अँड दोज द सर्कल, सर्कल वरती असणारे पॉइंट ऑन द सर्कल हे सांगायचे आहे. जे की सर्कलवर आहेत, सर्कलच्या बाहेर असणारे आणि सर्कलच्या आत असणारे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहेत आणि लिहायचे आहेत. ओके, तर बघा पहिले तर डायग्राम दिलेली आहे. या ठिकाणी ही डायग्राम आहे. आता या डायग्राम मध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फर्स्ट बॉक्स मध्ये पॉइंट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. इंटेरियर पॉइंट म्हणजेच आत असणारे, सर्कलच्या आत असणारे. मग शोधा आत कोण आहे, वाय आहे, आर आहे, टी आहे आणि एक्स आहे. हे इंटेरियर मध्ये आहेत. कोणकोणते मध्ये इथे लिहायचे, वाय नंतर आर नंतर टी आणि नंतर एक्स. ओके, हे 4 पॉइंट आहेत तुमचे इंटेरियर पार्ट मध्ये. नेक्स्ट मध्ये काय आहे, पॉइंट इन अ एक्सटेरियर ऑफ द सर्कल. एक्सटेरियर पॉइंट म्हणजेच सर्कलच्या बाहेर असणारी. ओके, बघा आता एन आणि पी हे सर्कल वरती आहे. जे सर्कलच्या बाहेर कोण आहे, डब्ल्यू, एम अँड झेड आहे. ओके, तर मग लिहूया आपण या ठिकाणी. फर्स्ट आहे डब्ल्यू, नंतरचा आहे एम आणि नंतरचा आहे झेड. हा झेड. तर हे पॉइंट कुठे आहेत मित्रांनो, एक्सटेरियर पार्ट मध्ये. नेक्स्ट काय सांगितलंय, पॉइंट ऑन द सर्कल. आता सर्कल वरचे पॉइंट बघा कोणकोणते आहेत, की जे सर्कल वरती आहेत, ना तर ते एक्सटेरियर आहेत ना तर ते इंटेरियर आहेत. मग असे कोणते, एन आणि पी आहे. ओके, बघा मग या ठिकाणी लिहूया एन अँड पी. ओके फ्रेंड्स, बघा याप्रमाणे आपण इंटेरियर पार्ट सांगितलं. इंटेरियर मध्ये वाय आर टी एक्स, एक्सटेरियर पार्ट मध्ये डब्ल्यू एम झेड आणि सर्कल वरती एन आणि पी आहे. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. या प्रकारे बघा मित्रांनो, हा एकच क्वेश्चन तुम्हाला ह्या प्रॉब्लेम सेट मध्ये विचारलेला होता 30 मध्ये. हा आपण कंप्लीट करून घेतलाय. तर या प्रकारेही तुम्ही तुमची प्रॉब्लेम सेट कंप्लीट करू शकतात. ओके फ्रेंड्स, टेक दिस स्क्रीनशॉट. तर मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय.